ही गोष्ट खरी आहे की आज साहेबांबरोबर आमची नेते मंडळीची बैठक झाली. खरं आता ही बैठक 5 तारखेला होती, पण 5 तारखेची बैठक काही अडचणीमुळे आज करण्यात आली आणि त्या बैठकीचा जो काही विषय होता तो आमचा संघटनात्मक विषय होता. त्यात शाखा अध्यक्षांच्या नेमणुका, उपविभागाध्यक्ष, सचिव, उपसचिव, BLAच्या नेमणुका असा तो विषय होता. तो त्या दिवशीची मीटिंग आज झाली आणि त्याच्यावरती साहेबांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आणि ती मीटिंग आता आमची संपलेली आहे. त्याप्रमाणे आम्हाला कामाला लागायला सांगितलं. परंतु काल उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर त्यांचे तब्बल 2.5 तास ते या ठिकाणी होते. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. शिवसेना मनसे एकत्रित येणार या दृष्टीनं काही बोलणं झालं का, काही सांगण्यात आलंय? मला असं वाटतं की काल आता तुम्ही तुमच्या बातम्या काय द्यायचे ते दिलेले आहात. हे जरी खरं असलं तरी सुद्धा काल राजसाहेबांची आई त्या उद्धव साहेबांच्या मावशी आहे आणि त्यामुळे मावशीला भेटण्यासाठी खास करून ते आले होते अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरी आहे आणि त्याप्रमाणे ते आले, भेटले, एकत्रपणे ते बसले होते. ही चर्चा खरी आहे, परंतु स्पेसिफिकली आपल्या मावशीला भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर 2 राजकीय पक्षाचे नेते म्हणजे आले तर 2 राजकीय पक्ष होते. चर्चा युतीच्या दृष्टीनं झाली की 5-10 मिनिटाची चर्चा काहीतरी होती, पण त्याच्या युतीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवतात आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात, त्यामुळे साहजिकच त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल. परंतु तशी काही, कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते, फक्त संजय राऊत एकटेच आलेले आणि कोणीच नव्हते. त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ते आम्हाला काही कल्पना नाही. परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याच्या आम्हाला दिसतोय. म्हणजे दसरा मेळावा आहे त्या संदर्भातलं निमंत्रण हे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाले का, आणि मिळालं असेल तर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार? मला असं वाटतं की बघा, त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो. आणि तुम्हाला माहिती आहे की आमचा पक्ष झाल्यापासून आम्ही सुद्धा गुढीपाडव्याला मेळावा घेतो. त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल. जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो. त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे मग ते स्टेजवर येणार का, मला तसं काय झालेलं दिसत नाही. ठाकरे पक्ष आणि मनसे जर एकत्रित येत असेल तर काँग्रेस त्यांच्याबरोबर जाणार नाही, महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल असं काही काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्याविषयी महाविकास आघाडीतून बाहेर अंदाज सध्या मानले जातात. एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे. मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे, परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही. काय करायचं काय नाही करायचं, पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे. पण या विषयावरती काही चर्चा महाविकास आघाडी तयारी दाखवली तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल का? म्हणजे हा हायकमांडचा विषय, त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही. या विषयावरती तेच बोलते ते. आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो, ध्येय धोरणात फरक येतो, दिशा, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती विचारसरणीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. यामुळे जर 2 बंधू एकत्र येत असतील युतीच्या माध्यमातून तर मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना विचारसरणीच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित होतो. नाही, मला असं वाटतं हा तो आता त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. परंतु अजूनपर्यंत 2 पक्ष एकत्र आलेत का ते अजून काय त्याचं झालेलं नाही. त्यामुळे त्या विषयावरती भाष्य करणं पण उचित नाही. पण मनसे मवियात सामील होईल का असंही एक त्याविषयी मला तेच म्हणालो की विचारसरणीचा विषय त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं किंवा आजही त्या मीटिंगमध्ये आमच्या हा काही विषय नव्हता. पण सर, आघाडी नाही पण उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती अशा संदर्भातला कुठला फॉर्म्युला याच्या संदर्भात चर्चा चालू? मला असं वाटते, मला तुम्हाला सांगायचं तेच आहे की अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही, अजून काहीच झालेलं नाही. आजच्या वेळेला जरतरवरती बोलणं मला काही उचित. पण स्थानिक लेवलच्या नेत्यांसंदर्भात देखील चर्चा होणं अपेक्षित आहे असं वाटतं, कारण स्थानिक लेवलला
अनेक राजकीय पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद होतात. त्यांची मतं देखील उठवणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की कुठलाही पक्ष स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीला विचारात घेऊनच निवडणुकीचा निर्णय घेतला जातो, कारण त्यांना तिथे जवळची माहिती असते आणि त्याप्रमाणे तो निर्णय होईल. अजून त्याच्यावर त्यांनी काही चर्चा केली नाही, पण लवकरच त्याच्यावरती चर्चा होईल. पण मग या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा आहे की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेलं नाही. मुळात दोन पक्षांची युती झाली पाहिजे. ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल. ती अजून तशा प्रकारचं कोणतं स्वरूप आलेलं त्या नाही. युतीच्या युतीचा घोषणेसाठी शुभमुहूर्त कधी असेल? दसऱ्याचा मुहूर्त गाठला जाईल का? अरे आमचा गुढीपाडव्याचा पण मुहूर्त आहे ना. मग नाही, गुढीपाडवा बराच लांब आहे अजून. हो, दसरा पण जवळ आला. तो पण मुहूर्त आहे आणि ती त्यांची भूमिका मांडत असतं. त्यांची भूमिका ते काय बोलतात ते परवा आम्ही पण ऐकू. छोटी सी भूमिका सर हिंदी में दे सर दीजिए. शेवट एक मिनिट, मतदार याद्यांविषयी राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं होतं. मुंबईत वॉर्ड पुनर्रचना त्याच्यावरती सूचना हरकती आल्या, ठाण्यातल्या आलेल्या आहेत, त्याविषयी काही चर्चा झाली? बिलकुल चर्चा त्या विषयावरती झाली आणि आम्ही आता लवकरच सोमवारची वेळ इलेक्शन कमिशनजवळ आम्ही मागितलेली आहे. सन्मान्य वाघमारे साहेब आणि सन्मान्य चोकलिंगम साहेब त्यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे. त्यावेळेला तुम्ही तिकडे यालच, त्याला आम्ही काय मागणी करणार